या चॅनलवर आपण आपल्या आयुष्याशी निगडीत विषयांवर चर्चा करत असतो. अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत. विषय नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ज्यांना आपण हाऊसवाईफ म्हणतो, म्हणजे ज्या फक्त घरकाम करतात त्या, अशा या हाऊसवाईफच्या हातात वही पेन दिसतो तो फक्त घरच्या वाणसामानाची यादी करण्यापुरताच. काहींना तर ते पण करण्याकरता वही पेनचे दर्शन होत नसेल. हे काम घरातलं दुसरं कोणीतरी करत असेल म्हणून. आता तुम्हाला वाटेल की जमाना बदललाय, पण थांबा, कारण जरी जमाना बदलला असला तरी अजून बऱ्याच जणी अशा आहेत की त्यांना असे वाटते की शाळा कॉलेज संपले म्हणजे वही पेन पुस्तक आता आमच्या आयुष्यात हवे कशाला. तसे तर माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असावे असे म्हणतात. शाळा कॉलेज संपले म्हणजे शिक्षण संपले असे असते का? तर बिलकुलच नाही. आणि तसे बघायला गेले तर शाळा कॉलेजच्या शिक्षणाचा व्यावहारिक जगात किती उपयोग होतो हेही बघण्यासारखंच आहे. साइन थिटा आणि कॉस थिटाचे गणित सोडवून मेंदूचा भुगा झाला, पण फोडणी देताना आणि पुरणपोळी करताना बिचारा कुठेच कामाला आला नाही. असो, शालेय शिक्षण उपयोगाचे नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही, परंतु तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक आयुष्याचे शिक्षण महत्त्वाचे आहे. आणि ते समजून घेण्यासाठी वही पेन पुस्तक हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्यांना सही येते त्या बिचाऱ्यांची बँकेत कधीतरी दोरीने बांधलेल्या पेनाशी गाठ पडत असेल. इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या. मी अशा गृहिणींविषयी बोलत आहे की ज्यांनी शाळा सोडल्यापासून वही पेनाला जवळ केले नाही. ज्यांच्या डे टू डे लाईफमध्ये या गोष्टी आहेत त्यांचे खूप कौतुक. परंतु दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला शिकल्या सवरलेल्या बऱ्याच गृहिणी अशा आहेत की ज्यांना वही पेनची स्वतःसाठी गरज वाटत नाही. गृहिणी असो वा घरातील इतर सदस्य, रोजच्या आयुष्यात बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. गोष्टी आनंदाच्या असो वा दुःखाच्या, ऐकण्यासाठी आपल्याला माणसांची गरज असते. परंतु नेहमीच आपल्याला अशी माणसे मिळतील हे सांगता येत नाही. जरी मिळाली तरी सर्वच गोष्टी आपण सर्वांशी शेअर करू शकत नाही. बऱ्याच वेळा लोकांची इच्छा असतानाही ते कोणाशी बोलू शकत नाही. याचे एक कारण म्हणजे विश्वास. एका तोंडचे 10 तोंडी होऊ नये म्हणून बरेच जण या गोष्टी बऱ्यापैकी टाळत असतात. काही अंशी हे बरोबरही आहे. बऱ्याच गोष्टी आपण स्वतःशीच बोलत असतो. टेन्शन, जास्तीचे ताणतणाव असतील तर हे स्वतःशी बोलण्याचे प्रमाण खूप वाढते. गोष्टी सतत आतल्या आत दाबत गेले तर शरीर त्या स्वीकारत नाही. मन जर थकलेलं असेल तर शरीर सुद्धा लगेच सिग्नल दाखवते. मग सुरू होतात दुखणी. सुरुवातीला किरकोळ वाटणारी दुखणी कधी वटवृक्ष होतात हे लक्षात सुद्धा येत नाही. आता तुम्हाला वाटेल वही पेनाने सुरू झालेला हा विषय इकडे कुठे आला? आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला केव्हा ना केव्हा एखाद्या 2 समस्यांचा सामना करावाच लागणार आहे. यासाठी प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं कोणीतरी भेटेल आणि आपलं दुःख हलकं करेल हे होईलच असे नाही. यासाठी स्वतःचा मजबूत साथीदार बनलं तर. आणि हे मजबूत बनण्यासाठी आपल्या मदतीला येतात ती म्हणजे पुस्तकं, वही आणि पेन. एखाद्याला वाचनाची आवड असते पण वेळ नसतो, तर कुणाला वेळ असतो पण आवडत नाही. परंतु जर स्वतःला ताणतणावातून मुक्त ठेवायचे असेल आणि निरोगी मन हवं असेल तर या गोष्टी करून बघायला काहीच हरकत नाही, हो की नाही? आता बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडला असेल की आम्ही काय वाचू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय लिहू. तर याविषयी सविस्तर समजून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात याच व्हिडिओच्या पुढच्या भागात.